नमस्कार श्रोते हो. मराठी साहित्य स्पर्धा मंच यांनी आयोजित केलेल्या कथा अभिवाचन स्पर्धेत मी मंदार धर्माधिकारी, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त, मी स्वतः केलेल्या एका तपासावर लिहिलेली स्वलिखित कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे बनावट नोटांचा व्यापार. श्रोते हो, ही कथा क्राईम स्पॉट या दिवाळी विशेषांक 2025 मध्ये यापूर्वी प्रसिद्ध झालेली आहे. तर चला मग कथा सुरू करतो. इन्स्पेक्टर राजन जोशी नुकतेच ठाणे शहर येथे बदलून आले होते. मुंबई पोलीसमध्ये 18 वर्ष नोकरी केल्यानंतर 1 वर्षापूर्वी मुंबईतील अधिकारी बाहेर पाठवायचे आणि बाहेरचे अधिकारी मुंबईत पाठवायचे असे शासनाचे धोरण असल्यामुळे इन्स्पेक्टर जोशी यांची बदली ठाणे शहर येथे झाली होती. दिनांक 25 जून 2014च्या दुपारी इन्स्पेक्टर जोशी निवांतपणे आपल्या दालनात डॅन ब्राऊनची कादंबरी दा विन्सी कोड वाचत बसले होते. 15 दिवसांपूर्वी त्यांनी आणि त्यांच्या पथकानं एक चांगली कामगिरी करत 4 सोनसाखळी चोरांना पकडले होते आणि त्यांच्याकडून 25 गुन्हे उघडकीस आणले होते. दिनांक 25 जून 2014च्या दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास इन्स्पेक्टर जोशी आपल्या दालनात वाचत बसलेले असताना सहज म्हणून त्यांचे लक्ष खिडकीतून बाहेर गेले. त्यांच्या कार्यालयापासून काही अंतरावर आंब्याचं एक मोठं झाड होतं. त्याच्या पारावर बसून त्यांच्या कार्यालयातील पोलीस हवालदार भोसले एका छपरी वाटणाऱ्या माणसाबरोबर बोलत होते. ते बघताच गालात जोशी हसले. त्यांच्या लक्षात आलं की 2-3 दिवसात काहीतरी काम मिळणार आहे, कारण हवालदार भोसले ज्याच्याशी बोलत होते तो सलीम लंगडा हा मुंब्रामधील एक खबरी होता. जोशी युनिट 1 क्राईम ब्रांच मध्ये आल्यानंतर सलीमने त्यांना 2-3 खबरी दिल्या होत्या. त्याबद्दल जोशींनी सलीमला चांगली बक्षिसी दिली होती, त्यामुळे सलीम पण खुश होता. त्या दिवशी संध्याकाळी 5च्या सुमारास हवालदार भोसले, फौजदार घाडगे हे इन्स्पेक्टर जोशी यांच्या केबिनमध्ये आले. दोघांनी जोशींना सॅल्यूट केला आणि हवालदार भोसले म्हणाले, साहेब, एक खबर आहे बनावट नोटांची. हां, बनावट नोटा कुठे? जोशी आश्चर्यचकित होऊन उद्गारले. साहेब, आपल्या खबरीने माहिती दिली आहे. डोंबिवलीला एक बाई आणि मुंब्र्यात एक जण बनावट नोटा देतो. आपण 7,000 दिले की तो 10,000 रुपये देतो. त्या बाईबद्दल मात्र डिटेल माहिती नाही, पण तो माहिती काढत आहे, हवालदार भोसले म्हणाले. साहेब, आपल्याला डोंबिवली आणि मुंब्र्यामध्ये अजून फिरावं लागेल, गाडगे म्हणाले. साहेब, मी आणि भोसले डोंबिवलीला जातो, 2-3 दिवस फिरतो, माहिती काढतो. ठीक आहे गाडगे, तुम्ही आणि भोसले उद्यापासून त्याचवर लक्ष द्या. जोशींनी अजून काही त्यांना सूचना दिल्या आणि मग गाडगे आणि हवालदार भोसले जोशींच्या केबिनमधून बाहेर पडले. गेल्या 4-5 दिवसांपासून हिरा कोळीणीचा मुलगा प्रमोद अस्वस्थ होता. 22 जूनला त्याचा वाढदिवस होता. तो आता 18 वर्षाचा झाला होता. तो आईला मासे विकायला मदत करण्यासाठी तिच्या स्टॉलवर जायचा. त्यांचा स्टॉल डोंबिवली स्टेशन जवळील मच्छी मार्केटमध्ये होता. प्रमोद तसा हुशार मुलगा होता आणि त्याला आई वडिलांच्या मेहनतीची जाणीव होती. त्यामुळे गेले 6 महिन्यापासून तो आईला मासे विकायला मदत करण्यासाठी रोज संध्याकाळी जायचा. 22 जून रोजी त्याचा 18वा वाढदिवस होता. त्या दिवशी त्याचे मित्र पार्टी दे वगैरे म्हणून मागे लागले होते. प्रमोदला मित्रांचे मावा खाणे, बियर पिणे आवडत नसे. त्यामुळे तो त्या दिवशी सुद्धा आईला मदत करण्यासाठी संध्याकाळी 5 वाजता स्टॉलवर आला. त्या दिवशी रविवार असल्यानं मच्छी मार्केटमध्ये गर्दी होती. रात्री जेवणासाठी काहीतरी चमचमीत हवे यासाठी लोक मच्छी घ्यायला आले होते. हिरा कोळीणीच्या स्टॉलवर काही प्रमाणात गर्दी होती. लोक 100-200 रुपयांची मच्छी खरेदी करत होते. क्वचित एखादा माणूस थोडे महागडे पापलेट 300 रुपये जोडीने खरेदी करे. सायंकाळी साधारण 7 वाजता हिरा कोळीणीच्या स्टॉलवर एक बाई आली. ती मुस्लिम दिसत होती. तिने बुरखा मात्र घातलेला नव्हता. साधा जुनासा पंजाबी ड्रेस होता. तिच्याकडे बघितल्यानंतर ती साधारण 100 रुपयाचीच मच्छी खरेदी करू शकेल असं वाटत होतं. ती हिरा कोळीणीच्या स्टॉलवर आली आणि म्हणाली, मुझे पापलेट की जोडी देना. त्या गरीबशा वाटणाऱ्या बाईनं किंमत न विचारता सरळ पापलेट मागितले याचं प्रमोदला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, बहनजी 300 रुपया जोडी आहे पापलेट. हा ठीक आहे, दे दो, ती बाई म्हणाली. तिचं बोलणं थोडं बंगाली रंगाचं वाटत होतं. प्रमोदने एक चांगली पापलेट जोडी निवडून काळ्या प्लास्टिक पिशवीत टाकली आणि तिला दिली.
तसं तिनं तिच्या कळकट पिशवीतून अजून एक कळकट बटवा काढला आणि एकदम कोरी करकरीत 500 रुपयाची नोट काढून प्रमोदला दिली. कोरी करकरीत 500 रुपयांची नोट बघून प्रमोद खुश झाला खरा, पण त्याला आश्चर्य वाटले होते की एवढं कळकट कपडे आणि पिशवी बाळगणाऱ्या बाईकडे एवढी कोरी करकरीत नोट कुठून आली असेल. त्यानं लगेच बाईकडे नोट देऊन 200 रुपये घेतले आणि त्या बाईला दिले. त्याबरोबर ती बाई घाईघाईने निघून गेली. दुसऱ्या दिवशी प्रमोद कॉलेजला जाताना आदल्या दिवशीच्या गल्ल्यातील रक्कम भरण्यासाठी स्टेशनजवळील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये गेला तेव्हा त्याला धक्का बसला. त्या बँकेतील कॅशियर गावकर त्याला चांगले ओळखत होते. त्यांनी नोटा घेतल्या आणि त्यातील आदल्या दिवशीची त्या बाईने दिलेली कोरी करकरीत 500 रुपयाची नोट प्रमोदला परत देत गावकर म्हणाले, "अरे प्रमोद, ही नोट बनावट आहे, बदलून दुसरी दे." हे ऐकल्यावर प्रमोद हबकला. तो म्हणाला, "हो काका, हे शक्य कसं आहे? कोरी करकरीत नोट आहे की ही." त्यावर गावकरांनी त्याला पुन्हा ती नोट बनावट असल्याचे सांगून त्यांच्या नोटा तपासायच्या मशीनमध्ये नोट टाकून बनावट नोट कशी ओळखायची ते सांगितले. ते पुढे म्हणाले, "अरे प्रमोद, तुझ्या आधी तो मार्केटमधला ओंकार जनरल स्टोर्समधला गुप्ता सुद्धा आला होता. त्याच्याकडे पण अशीच कोरी करकरीत 500 रुपयाची नोट होती, ती पण बनावट. त्याला सुद्धा परत दिली आहे ती नोट. डोंबिवलीचं काही खरं नाही बाबा, कारण गेल्या महिन्याभरात आतापर्यंत 3-4 वेळा अशा बनावट नोटा आल्यात 500 रुपयांच्या." हे ऐकून प्रमोदला धक्का बसला. आपल्या वाढदिवशी त्या बाईनं आपल्याला अशी बनावट नोट देऊन फसवलं आणि नुकसान केलं, त्यामुळे त्याला रडायला यायला लागलं. कॉलेजला न जाता तो घरी आला. घरी गेल्यानंतर त्यानं आईवडिलांना हे सर्व सांगितलं आणि नोट कशी ओळखायची ते पण सांगितलं. वडील हिरामण धीराचे होते. ते म्हणाले, "आपण हे आता घाडगे साहेबाला सांगूया, ते काहीतरी करतील." असं सांगून त्यांनी घाडगे साहेबांच्या मोबाईलवर फोन लावला. "हॅलो, घाडगे साहेब का? मी हिरामण बोलतोय, हिरामण कोळी. मी त्या डोंबिवलीतील मोठा गाव जवळील वस्तीत शांताबाईच्या मर्डर केसमधला साक्षीदार." "अरे हां, हो बोला, हिरामण बोला. आज कशी काय आठवण झाली? ती केस तर संपली ना? शिक्षा झाली त्या आरोपींना?" घाडगे म्हणाले, "हो साहेब, केस तर संपली, पण जरा तुमच्याकडे काम होतं. तुमचा सल्ला घ्यायचा आहे." "माझा सल्ला? काय झालं?" "साहेब, आम्हाला एका बाईनं कोरी करकरीत 500 रुपयांची बनावट नोट दिली आणि फसवलंय." "काय म्हणता? मी आता डोंबिवलीलाच आलो आहे. स्टेशन जवळचं कुलकर्ण्यांचं दुकान आहे ना, तिथेच बसलोय." गाडगे म्हणाले, "साहेब तिथेच थांबा, मी येतो ती नोट घेऊन." हिरामण कोळी म्हणाला तसे गाडगे खुश झाले. काहीतरी महत्वाची माहिती मिळणार आणि आजचा दिवस सत्कारणी लागेल असं त्यांना वाटू लागलं. कुलकर्णी यांनी त्यांचा आनंदलेला चेहरा बघितला. त्यांना आणि हवालदार भोसले यांना पियुषचे 2 ग्लास देत कुलकर्णी म्हणाले, "काय गाडगे साहेब, काही खबर मिळाली वाटतं? तुमच्या चेहऱ्याकडे बघून तसं वाटतंय." "होय तात्या, चांगली खबर मिळाली आहे. तुम्हाला सुद्धा त्यातून सावधान कसं राहायचं ते कळेल." गाडगे पियुषचा ग्लास तोंडाला लावत म्हणाले. 15-20 मिनिटं गेली असतील आणि कुलकर्णींच्या दुकानाबाहेर हिरामण कोळी आणि त्याचा मुलगा प्रमोदसह मोटरसायकलवरून आले. गाडगेंना बघून रामराम करून हिरामण कोळी दुकानात शिरला. नंतर कुलकर्णींनी दुकानात खुर्च्या रचल्या आणि हिरामण काय सांगतो ते ऐकायला बसले. हिरामण आणि प्रमोदनं जे सांगितलं ते ऐकून आणि ती नोट बघून घाडगे आणि हवालदार भोसले गंभीर झाले. त्यांनी ओंकार स्टोअर्सच्या गुप्ताला देखील तिथे बोलवून घेतलं. दोघांच्याही बोलण्यातून त्या बनावट नोटा देणारी बाई एकच आहे हे त्यांच्या लक्षात आलं. कुलकर्णी यांनी पण त्या नोटा बघितल्या आणि आपल्या दुकानातील सर्वांना सावधगिरीच्या सूचना दिल्या. थोड्या वेळानं घाडगे भोसले हे हिरामण आणि प्रमोदला घेऊन कुलकर्णीच्या दुकानातून बाहेर पडले आणि विष्णुनगर पोलीस स्टेशनला आले. तिथे घाडगे यांच्या जुन्या माहितीतले एक पोलीस हवालदार होते. त्यांना विनंती करून त्यांनी मोटरसायकल संध्याकाळी 2-3 तासासाठी मिळेल का अशी खात्री करून मार्केटमध्ये प्रमोदला सोबत घेऊन ती बाई कुठे दिसते का याचा शोध घेत पायी फिरू लागले. काही वेळानं त्यांनी हिरामण आणि प्रमोदला घरी पाठवून दिले. संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास प्रमोदला मोटरसायकल घेऊन विष्णुनगरला यायला सांगितलं आणि त्या बाईबद्दल विचार करू लागले. फौजदार गाडगे यांनी जोशींना फोन करून ती माहिती दिली. त्यावेळी हवालदार भोसले यांचा कबरी सलीमशी बोलणे चालू होते. "साहब, मैंने बोला था ना, डोंबिवली में डुप्लीकेट नोट दे रहा है. आप बोले तो अभी फील्डिंग लगाते, लेकिन साहब अपना मशीन तो जेंट्स है, लेडीज नहीं." भोसले म्हणाले, "सलीम, यह औरत मुमरा की भी हो सकती है. तू अभी मुमरा पे ध्यान दे और मुझे बता." संध्याकाळी 5 वाजता घाडगे आणि भोसलेंना प्रमोद भेटला.
ते तिघेजण मोटरसायकलवरून मार्केटमध्ये फिरू लागले, पण काही माहिती मिळून आली नाही. रविवारी दिनांक 29 जून 2014 रोजी सायंकाळी गाडगे, हवालदार भोसले, प्रमोद तसेच ओंकार स्टोअर्सचे गुप्ता हे पुन्हा एकदा मार्केटमध्ये फिरू लागले. त्याआधी भोसलेंनी जोशी साहेबांना सकाळीच फोन करून त्यांच्या कक्षातील 2 महिला अंमलदार मागून घेतल्या होत्या. गाडगे, प्रमोद आणि एक महिला अशी टीम, तर भोसले, गुप्ता आणि दुसरी एक महिला अशी टीम, अशा 2 टीम डोंबिवलीमध्ये फिरू लागल्या. संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास प्रमोद आणि गाडगे हे दोघे भाजी मार्केटमध्ये फिरताना प्रमोदचं लक्ष एका महिलेकडे गेले तसं तो चपापला. त्यानं गाडगे साहेबांना खूण केली. गाडगे यांनी त्या महिलेकडे जरा निरखून बघितले. काळी सावळी, अंगात जुना ड्रेस असलेली ती महिला होती. गाडगे, प्रमोद आणि गुप्ता तिच्या मागोमाग जाऊ लागले. त्यापूर्वी गाडगेंनी पोलीस हवालदारांना गुप्ता आणि महिला पोलिसाला त्या ठिकाणी यायला सांगितले. गुप्ता आणि भोसले तिथे आल्यानंतर गुप्ताला सुद्धा ती महिला दाखवण्यात आली. गुप्ताने सुद्धा त्या महिलेला ओळखले. मग गाडगे, भोसले आणि त्या 2 महिला, प्रमोद, गुप्ता हे सगळेजण त्या महिलेच्या मागोमाग तिच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीनं मार्केटमध्ये गर्दीत मिसळून चालू लागले. काही वेळातच ती महिला एका भाजी विक्रेत्यासमोर उभी राहिली आणि भाजी घेऊ लागली. तिनं भाजी खरेदी केल्यानंतर तिच्या मळकट पिशवीतून तिचा तो कळकट बटवा काढला आणि कोरी करकरीत 500ची नोट त्या भाजीवाल्याला दिली. जशी तिने ती नोट भाजीवाल्याला दिली तशी गाडगे आणि भोसले आणि त्या 2 महिला पोलीस यांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं. ते पाहून भाजीवाला गोंधळात पडला. गाडगे यांनी त्याला समजावून सांगितले आणि सहकार्य करण्याची विनंती करून 500 रुपयाची नोट ताब्यात घेतली. गाडगे आणि भोसले दोघेही अनुभवी होते. त्यांनी त्या महिलेला सोबतच्या महिला पोलिसांना सूचना देऊन जवळच्या विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. तिथे त्या महिला पोलिसांनी तिची झडती घेतली असता तिच्या त्या पर्समध्ये अजून 2 कोऱ्या करकरीत 500 रुपयाच्या नोटा मिळाल्या. गाडगे साहेबांनी लगेच जोशी साहेबांना फोन करून माहिती दिली. जोशी साहेबांनी त्यांना तिथेच थांबायला सांगितलं आणि ते स्वतः विष्णुनगर पोलीस स्टेशनला यायला निघाले. आरोपी महिलेची चौकशी करता तिचं नाव राणी सरकार असून तिचा पती मोटू सरकार मुंब्रा येथे राहत असून सुमारे 3 महिन्यापूर्वी पतीसोबत पश्चिम बंगालहून मुंब्रा येथे राहायला आल्याचं तिने सांगितलं. तिनं तिचं मूळ गाव जिल्हा मालदा, पश्चिम बंगाल असं सांगितलं. पण इन्स्पेक्टर जोशींना हे माहिती होतं की जिल्हा मालदा, पश्चिम बंगाल म्हटलं की तो निश्चितच बांगलादेशी असणार. म्हणून गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व सोपस्कार पार पडून जोशी, गाडगे आणि स्टाफ त्या महिला आरोपी राणीला घेऊन मुंब्रा येथे तिच्या घरी गेले. त्यावेळी रात्रीचे जवळजवळ 12 वाजले होते. मुंब्र्यामधील कौसा भागातील हसीना मंजिलमध्ये ते आले तेव्हा राणी सरकारची खोली बंद होती. त्याला टाळे लावले होते, म्हणजे तिच्या पतीला मोटूला खबर लागली असणार आणि तो पळून गेला असणार असा अंदाज जोशींनी बांधला. राणी सरकारनं तिच्याजवळ किल्ली नाही असं म्हणतात जोशींनी ते कुलूप तोडून घरात शिरण्याचा निर्णय घेतला. घराची झडती घेतली आणि बरीचशी कागदपत्र त्यांना मिळाली. तसंच राणी सरकारच्या एका छोट्या बॅगमध्ये 500 रुपयाच्या अजून 5 कोऱ्या करकरीत नोटा मिळाल्या. चौकशी दरम्यान इन्स्पेक्टर जोशी यांना अधिक माहिती मिळाली की ही राणी सरकार मोटू सरकार नावाच्या एका इसमाबरोबर बांगलादेशमधून इथे आलेली आहे आणि हा मोटू सरकार बनावट नोटा घेऊन भारतात आला होता. त्यातील काही नोटा त्यानं राणीला वटवण्यासाठी दिल्या होत्या. बांगलादेशातून येताना या मोटू सरकारनं राणीबरोबर लग्न केलं होतं आणि तिचा पासपोर्ट देखील त्याच्याकडे होता. परंतु इन्स्पेक्टर जोशी यांनी बांगलादेश कॉन्सुलेटमध्ये आणि भारतीय दूतावासात जेव्हा चौकशी केली तेव्हा मोटू सरकार किंवा राणी सरकार या नावानं कोणालाही व्हिसा दिल्याचं किंवा पासपोर्ट दिल्याची माहिती नव्हती. अधिक चौकशी करण्याआधी राणी सरकार हिला न्यायालयीन कोठडी झाल्यामुळे तिच्याकडे अधिक चौकशी करणं शक्य झालं नाही. इन्स्पेक्टर जोशी यांनी सर्व सोपस्कार पार पाडून नंतर राणी सरकार विरुद्ध दोषारोपपत्र कल्याण कोर्टात सादर केलं, पण त्यावेळी त्यांना मोटू मिळाला नाही. राणी सरकार तुरुंगात जाऊन 1 वर्ष होऊन गेलं होतं आणि तिला जामीन मिळाला नव्हता आणि अचानक एके दिवशी 15 ऑगस्ट 2015 रोजी झेंडावंदन वगैरे आटोपल्यावर पोलीस हवालदार भोसले जोशी साहेबांच्या केबिनमध्ये आले. साहेब, मागे सलीम म्हणत होता तशी खबर आहे. मुंब्र्यात एक जण आहे, तो 7,000त 10,000 रुपये देतो. 500 आणि 1,000च्या नोटा. बघूया का आज? चालेल भोसले, पण संशय नको यायला. तुम्ही सोनावणे आणि फौजदार केणीला घेऊन घ्या. नाहीतर एक काम करा, त्या दोघांना मी बोलवले म्हणून घेऊन या. फौजदार केणी आणि पोलीस अंमलदार सोनावणे यांना भोसले घेऊन आले आणि इन्स्पेक्टर जोशींनी केणी आणि सोनावणे यांना भोसले यांनी दिलेली खबर समजावली
आणि ट्रॅप रचायला सांगितलं. संध्याकाळी 7 वाजता नातेवाईकांकडे जोशी गप्पा मारत बसलेले असताना फौजदार केणी यांचा मेसेज आला, डन म्हणून. या एका शब्दाच्या मेसेजमुळे जोशींचा चेहरा फुलला. त्यांच्या पत्नीने ते बघितलं आणि तिच्या लक्षात आलं. तिने विचारलं, काय हो, आज कुठे कामावर जायचा विचार आहे की काय? दुसऱ्या दिवशी ऑफिसला आल्यानंतर फौजदार केणी यांनी रिपोर्ट केला की काल संध्याकाळी संबंधित माणसाकडून 7,000 रुपये देऊन 10,000 रुपये घेतलेत आणि पुन्हा 2-3 दिवसांनी अजून माल घ्यायचा आहे असं त्याला सांगून ठेवलंय. केणी यांनी ऑफिसला येताना बँकेत जाऊन त्या मिळालेल्या नोटा चेक केल्या होत्या. त्या बनावट असल्याचं समजलं होतं. इन्स्पेक्टर जोशींनी ती माहिती वरिष्ठांच्या कानावर घातली आणि ते कामात गुंतले. 18 ऑगस्ट रोजी सकाळी फौजदार केणी आणि हवालदार भोसले यांनी इन्स्पेक्टर जोशींना आठवण केली की त्यांना आज माल घ्यायला जायचं आहे. त्यानुसार दुपारी 2 वाजता फौजदार केणी, पोलीस अंमलदार सोनावणे, हवालदार भोसले हे जायला निघाले. त्यांना बॅकअप टीम म्हणून फौजदार घाडगे आणि टीम निघाली. फौजदार केणी आणि हवालदार भोसले सोनावणे हे मुंब्र्यातील साहिल हॉटेलजवळ पोहोचले आणि तिथे बाहेर थांबले. फौजदार गाडगे यांची टीम आलेली त्यांनी बघितली. फौजदार गाडगे टीम सरळ हॉटेलमध्ये जाऊन बसली आणि त्यांनी तिघांनी कोल्ड्रिंक मागवले. हवालदार भोसले यांनी संबंधित माणसाला फोन केला. भाई हम आए. हाँ ठीक है, रोको. कितना? भाई 10. परसों वापस 10. ठीक है, कुछ प्रॉब्लम नहीं है ना? नहीं साहब, हम साहिल हॉटेल के बाहर खडे आहे. हा ठीक आहे. नंतर त्यांना त्या भाईनं बरंच इकडे तिकडे फिरवलं आणि मुंब्रा स्टेशनच्या समोर बिस्मिल्ला हॉटेल जवळ जाऊन पोहोचले. थोड्या वेळानं त्यांनी पुन्हा फोन केला. भाई हम बिस्मिल्ला होटल के बाहर आ देख रहे हैं. हाँ मालूम है. तुम ऐसा करो, मुंब्रा की ट्रैफिक चौक है ना, उसके बाजू में जाओ. जय दुर्गा पान बीड़ी शॉप, उधर चाय वाला है, उधर आ जाओ. क्या भाई, भरोसा नहीं क्या हम पर? जल्दी करो, वापस अपने धंधे पे भी जाना है. शाम को 5 बजे अपनी गाड़ी लगती है. छोकरे लोग इतना ध्यान नहीं देते. असं 10-15 मिनिटं इकडे तिकडे घुमवल्यानंतर 10 मिनिटांनी केणी आणि टीम पुन्हा एकदा नवीन ठिकाणी म्हणजे ट्रॅफिक चौकीजवळ पोहोचले. 10 मिनिटांनी एक माणूस आला आणि म्हणाला, हा भाई ने भेजा है. हा ठीक आहे, भोसले म्हणाले आणि त्याच्याकडे पाठ करून उभे राहिले. त्याबरोबर त्या माणसानं खूण केली ते बघून एका जाडगेला इसम तिथे आला आणि त्याला बघून केणी आणि भोसले सोनवणे या तिघांनी त्याला सलाम केला. सलाम भाई. या जाडगेला माणसाने त्या तिघांना सलाम केला आणि सर्वांसाठी चहा घेतला. चहा घेता घेता तो बोलला, तुम लोगों ने माल तो लाया है ना? जी भाई, यह ले लो. केणीने खिशातून 10,000 रुपयाच्या जुन्या नोटा बाहेर काढल्या आणि जाडगेला इस्माला दिला. त्यावेळी तिथे अजून एक त्याचा जोडीदार तरुण मुलगा आला. असे तिघेजण तिथे जमले. त्या तिघांनी आपल्या खिशातून 500 रुपयाच्या करकरीत नोटा बाहेर काढल्या आणि 20 नोटा मोजून केणींच्या हातात दिल्या. त्याबरोबर फौजदार केणी, भोसले आणि सोनावणे यांनी त्या तिघांवर झडप घातली आणि ते बघून जवळ असलेले फौजदार घाडगे आणि टीम यांनी धाव घेऊन त्या तिघांवर झडप घातली. याबरोबर त्या तिघांनी मोठमोठ्यांनी चोर म्हणून ओरडायला सुरुवात केली. त्याबरोबर केणी आणि घाडगे यांनी तिघांच्या एक एक कानाखाली ठेवून दिली. तेव्हा त्यांना समजले की पोलिसांनी आपल्याला पकडले. फौजदार केणी यांनी लगेच जोशी यांना फोन करून कळवल्यावर जोशी खुश झाले. त्यांना मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये येण्यास सांगितले आणि स्वतः मुंब्रा पोलीस स्टेशन येथे आले. तिथे चौकशी करताना त्यांच्या लक्षात आलं की हा मोटू सरकार याचं राणी सरकार या केसमध्ये पण नाव होतं. त्यामुळे त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड हे देखील मिळालं होतं. त्यामुळे मोटू सरकार हा काही धुतल्या तांदळाचं नाही हे माहिती पडलं होतं. या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची खरी नावं आणि त्यांचे खरे पासपोर्ट इन्स्पेक्टर जोशी आणि त्यांच्या टीमला मिळाले. त्यांच्या घरची झडती घेतली असताना त्यांच्या घरात जवळजवळ रुपये 7,20,000 रुपयाच्या बनावट नोटा 500 आणि 1000च्या मिळून आल्या. सिकंदर अली उर्फ मोटू याने बनावट नोटा असल्याचं आणि बांगलादेशमधून आणल्याचं कबूल केलं होतं. त्याच्यासोबत असलेले इस्माईल रहमत अली आणि मुस्तकीर अली या दोघांनाही अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना कोर्टात हजर केलं. पुढे ही केस एनआयए कोर्टात चालून साक्षी पुरावे होऊन एनआयए कोर्टात सिकंदर अली आणि त्याच्या साथीदारांना 10 वर्ष सक्तमुजोरीची शिक्षा झाली. तसेच
कल्याण कोर्टात राणी सरकारवरील केस बोर्डावर आली आणि साक्षी पुरावे होऊन तिला देखील 5 वर्ष शिक्षा झाली. अशा तऱ्हेने नवरा आणि बायको या दोघांना एकाच प्रकारच्या म्हणजे बनावट नोटाच्या खपवण्याच्या गुन्ह्यात अटक होऊन शिक्षा झाली होती. ही एक आंतरराष्ट्रीय टोळी जी भारतीय अर्थव्यवस्थेत मीठ टाकून नासवण्याचे प्रयत्न करत होती. याला पायबंद घातला गेल्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इन्स्पेक्टर जोशी आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.